नालासोपारा पश्चिमेच्या चाणक्यनगरी या परिसरामध्ये अत्यंत दुरावस्था नागरिकांची झालेली आहे। आपण जर बघितलात तर ही मोठी पाण्याची टाकी आहे आणि या टाकीतून सर्व नालासोपारा गावाला पाणी पुरवठा होत असतो आणि त्याच टाकीची दुरावस्था झाली असल्यामुळे तीव्र संतापाची लाट जी आहे या ठिकाणच्या नागरिकांमध्ये उमटलेली आहे। दादा काय सांगाल, काय अवस्था आहे या ठिकाणची? मी प्रथम आनंदा भावस्कर, मी जवळजवळ 1998 पासून या एरियामध्ये राहतो आणि 2002 पासून चाणक्यनगरीमध्ये राहतो। जेव्हा टाकीचं उद्घाटन झालं तेव्हापासून मी स्वतः इथे उपस्थित होतो, पण टाकीचं उद्घाटन झाल्यापासून आज तागायतपर्यंत कोणत्याही प्रकारची टाकीची साफसफाई झालेली नाहीये। सध्या स्थितीला सर्व खिडक्या ओपन आहेत, याचं सेटर लागत नाही, 24 घंटे इथे कोणी चौकीदार असत नाही, त्यामुळे भटके कुत्रे लहान मुलं वगैरे गेलेत आणि त्या पाण्याच्या टाकीमध्ये पडले तर मोठा अनर्थ अपघात होऊ शकतो आणि कोणी विष टाकीतलं तर त्यापासून लोकांना वीज बाधा होऊ शकते। तर माझं महानगरपालिके प्रशासनाला निवेदन आहे की लवकरात लवकर हे आमचे मार्ग लावतील अशी मी अपेक्षा करतो। आम्ही निवेदन दिलं होतं आमचे समाजसेवक माननीय मनोज पाटील सर यांना, त्यांनी आम्हाला परिपूर्ण आमच्या समस्या जाणून घेतल्या आणि आश्वासन दिलं ते नक्कीच समस्या आपल्यासोबत काही महिला देखील आहेत। ताई काय सांगाल, कधीपासून ही समस्या तुम्हाला भेडसावत आहे? ही समस्या आहे टाकी बांधल्यापासूनच आहे। आपण घरातल्या टाक्या साफ करतो, पण जिथून आपल्याला पाणी पुरवठा होतो त्या टाकीची कधी सफाईच झालेली नाहीये। मग त्या पाण्यामध्ये किती जंतू आणि किती किटाणू असतील। बाकी इतर वेळेला पावसाच्या वेळेला तुमचे मलेरियाचे किटाणू आहेत का, हे आहेत का म्हणून घरोघरी फिरतात महापालिकेची माणसं, पण अशा ठिकाणी फिरतात का? आणि त्या टाकीच्या बाजूला इतका कचरा आहे की त्या कचऱ्यातून किती उत्पन्न होईल काही किटाणू, ह्याची काळजी महापालिकेने घ्यावी। नक्कीच आपल्याकडे या ठिकाणी विद्युत चा देखील प्रॉब्लेम आहे, या ठिकाणी लाईटचा देखील प्रॉब्लेम होत असतो। कशा पद्धतीने समस्या आहे? लाईटचा प्रॉब्लेम असा आहे की पहिले जे आमचे जुने लाईट होते ते खरोखर सोनं होतं, आता जे आणले आहेत ते काही कामाचे नाहीये। 5-5 दिवसांनी 6-6 ते उडून जातात आणि त्याला प्रकाश पण नाहीये। तर लाईटची काहीतरी असे चोरीची मोठी घटना होऊ शकते, काही होऊ शकते, तर त्याच्यावर जास्त महानगरपालिकेने लक्ष दिलं पाहिजे आणि मोठ्या ह्याचे बल लावले पाहिजे। इथे तुम्ही काय सांगाल? मी या चाणक्यनगरीचा सचिव आहे। गेली 20 वर्ष आम्ही इथे सेवा करतोय लोकांची, पण आमचे प्रत्येक नागरिक जो काही महानगरपालिका असेसमेंट टॅक्स भरायला सांगते तो आम्ही वेळोवेळी भरत आलेलो आहोत, परंतु इथे जी सेवा दिली गेली पाहिजे त्यासाठी नागरिकांना सतत पत्रव्यवहार करावा लागतो, पण प्रश्न मार्गी लागत नाही। आणि म्हणून आज आपल्याला इथे आम्ही या ठिकाणी बोलून आमची समस्या मांडतोय की इथले जे नागरी प्रश्न आहेत, जसं आता आम्ही सांगितलं की वारंवार लाईट जाणे किंवा इथे जी पाण्याची टाकी आहे याचा सतत पुरवठा अनेक भागांना होतो, पण इथली साफसफाई नसणं आणि इथे दिवाबत्ती जी आहे टाकीच्या अवतीभोवती, तर हा मोठा धोका निर्माण होऊ शकतो। लहान मुलं आज जातात, कधी ते क्रिकेट खेळताना चेंडू आज जातो आणि तिथे सुरक्षा रक्षक नसल्यामुळे लहान मुलांना काही धोका होऊ शकतो। तर आमची मागणी आहे की महापालिका प्रशासनाने ताबडतोब यामध्ये लक्ष घालावं, अन्यथा आंदोलन करावं लागेल अशी आम्ही मागणी करतो। ह्या टाकीचं पाणी ही कधी बांधण्यात आलेली टाकी आहे आणि याचं पाणी कोणत्या भागात जातं? ही टाकी 2004 ला बांधलेली आहे आणि पहिला आम्हाला सांगितलं गेलं की चाणक्यनगरीसाठी टाकी आहे, पण ही चाणक्यनगरीसाठी पूर्ण सोपारा गावासाठी आहे। याच्यात 6 मुस्लिम वस्त्या आहेत आणि 6 हिंदू वस्ती आहेत, म्हणजे पूर्ण सोपारा गावाची टाकी आहे। आणि जी आज अवस्था तुम्ही स्वतः प्रत्यक्ष बघितली आहे की इतकी भयानक आहे का फार मोठी घटना होऊ शकते। नक्कीच आपल्यासोबत काही महिला देखील आहेत। ताई काय सांगाल, या अवस्थेकडे बघून काय पुढे समस्या निर्माण होऊ शकते? ते तर आहे, समस्या होऊ शकते, कारण का त्या टाकीला तुम्ही बघितलं असाल त्यांना झाकणंही नाहीये, आज किती वर्ष तशीच ओपनच आहे ती टाकी। दुसरं म्हणजे पावसाचं पाणी, आम्ही खाली ग्राउंडला राहतो त्यामुळे आम्ही रात्रभर झोपत नाही, बाहेर येऊन आम्हाला सारखं बघावं लागतं कितपत पाणी आलंय कितपत पाणी आलंय, तर त्याचा काहीतरी बंदोबस्त करावं। इथं सर तर दरवर्षी पंप लावलेल्याच असतं, तरीही पाणी हे साचलेलेच असतं। निश्चितच आपल्यासोबत काही लोकप्रतिनिधी आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत। सर काय सांगाल, आपण या ठिकाणी आज पाहणी केलेली आहे, अतिशय बिकट परिस्थिती आहे, प्रशासन याकडे कानाडोळा करत आहे, आपली काय रास्त मागणी असेल? नाही, पाण्याच्या टाकीच्या संदर्भातल्या ज्या काही समस्या होत्या, या ठिकाणचे नितीन पेंढारींनी या संदर्भात सूचना दिल्यानंतर संबंधितचे इंजिनियर आहेत त्यांच्यासोबत आता पाहणी केलेली आहे। काही सूचना
ज्या ठिकाणी तातडीने जे उपाययोजना करायला पाहिजेत त्या तातडीने उपाययोजना करण्यासाठी सूचना केली आहे. त्या तातडीने होतील अशी अपेक्षा आहे पुढच्या 4 दिवसामध्ये. इलेक्ट्रिसिटीचा जो विषय लाईटचा, स्ट्रीट लाईटचा, त्यासाठी संबंधित जो कर्मचारी आहे त्यालाही सांगितलेला आहे, आज तो पाहणी करेल. आणि MSEBचा जो विषय आहे, या ठिकाणी वारंवार लाईट जाण्याचा जो प्रश्न आहे, त्यासाठी जे संबंधित SDO आहेत, उपविभागीय अधिकारी, त्यांच्याशी बोलणं झालंय. पुढच्या हप्त्यामध्ये ह्या ठिकाणचे जे प्रमुख लोक आहेत आणि MSEBचे जे कर्मचारी अधिकारी आहेत यांच्यासोबत संयुक्त बैठक घेऊन नेमका प्रश्न काय आहे, प्रॉब्लेम काय आणि त्याच्यावरती काय उपाययोजना करता येतील, या म्हणजे जर या खालील अधिकाऱ्यांच्या हातात काही नसेल तर आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पाठपुरावा करू, पण त्यासाठी खाली काय समस्या आहे ही समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे त्या संदर्भातली बैठक सुद्धा आम्ही आयोजित केलेली आहे. महिलांचे काही प्रश्न आहेत या ठिकाणचे, तर या ठिकाणच्या ज्या सहाय्यक आयुक्त आहेत महापालिकेच्या, अश्विनी मोरे मॅडम, त्यांच्याशी बोलून पुढच्या आठवड्यात या ठिकाणच्या ज्या प्रमुख महिला आहेत त्यांच्यासोबत बैठक होईल, की जेणेकरून त्याही महिला आहेत, अधिकारी महिला आहेत आणि या ठिकाणच्या महिलांच्या समस्या त्या अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेतील अशा अपेक्षेने एक बैठक अरेंज करून या ठिकाणच्या समस्या जेवढ्या सोडवता येईल 100% आमचा प्रयत्न असेल. सर, निश्चितच आपण जर बघितलं असेल तर मागच्या 2 दिवसापूर्वी सोपारा गावामध्ये ट्रान्सफॉर्मरचा ब्लास्ट होऊन एका चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. या ठिकाणी देखील ट्रान्सफॉर्मरची अतिशय भयावह अवस्था आहे, कसं पाहाल? महावितरणची जी एकूण त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे किंवा त्यांची जी इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे बहुसंख्य ठिकाणी धोकादायक अवस्थेत आहे, बहुसंख्य ठिकाणी. आणि मग त्या ठिकाणी अनेक कारण आहेत, पण त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे की महावितरणचे जे कर्मचारी किंवा अधिकारी आहेत यांची या बाबतीत सजग नसणं. म्हणजे खरं म्हणजे इलेक्ट्रिसिटी हा जो विषय आहे अत्यंत सेन्सिटिव्ह विषय आहे आणि दरवर्षी 15 दिवस यांचा पंधरवडा चालतो, सुरक्षा पंधरवडा दरवर्षी यांचा चालतो. आणि कशी सुरक्षा उपाययोजना आपण काळजी घ्यायला पाहिजे हे त्यांच्या कर्मचाऱ्यांनी लोकांना समजावून सांगतात, पण त्यांची जी उपकरणं आहेत ही अत्यंत धोकादायक अवस्थेत असतात. त्या दुर्दैवी बालिकेचा जो मृत्यू झाला खरंच म्हणजे अत्यंत वाईट परिस्थिती म्हणजे आमच्या गावातलीच आहे. आणि त्यामुळे होतं काय की एखादा अपघात घडला की थोडे दिवस प्रशासन जागं होतं, चर्चा होते, लोकांमध्ये चर्चा होते, मीडियामध्ये चर्चा होते आणि परत येरे माझ्या मागल्या अशी परिस्थिती होते. परंतु महावितरणच्या अधिकाऱ्यांना या निमित्ताने आमचं सांगणं आहे आणि मी स्वतः महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेऊन या भागातले सगळ्यांची पाहणी करणार आहे आणि ज्या ज्या ठिकाणी धोकादायक अवस्थेमध्ये काही उपकरणं किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असेल तर ते कमीत कमी धोकादायक करणं किंवा ते सेफ्टी जे मेजर्स आहेत ते घेणं, यासाठी आम्ही या ठिकाणचे जे उपविभाग अधिकारी आहेत करंडे साहेब त्यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांना स्वतः या ठिकाणी घेऊन येणार. निश्चितच आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणच्या नागरिकांच्या अत्यंत मूलभूत गरजांसाठी धडपड सुरू असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे जे आहे संबंधित प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी याकडे धाव घेऊन लवकरात लवकर नागरिकांना सुविधा द्यावा अशी मागणी देखील जोर धरत आहे. APS मराठीसाठी संदीप गायकवाड, नालासोपारा.